महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत सुमारे 60% अधिक मतदान पार पडले। प्रमुख पक्षांसह 381 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले। सांगली शहरातील 4 तर मिरजेतील एका ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही काळ मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती, तर 2 ठिकाणी बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला। सांगलीवाडी, संजयनगर, कुपवाड, जामवाडी या प्रभागात मतदानामध्ये जोरदार चुरस दिसून आली। महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली। प्रमुख पक्षांसह 381 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। 4,54,430 मतदानाचा हक्क बजावणार होते। आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। दुपारी 3:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 41.79 पर्यंत पोहोचली होती। यामध्ये 96,344 पुरुषांनी तर 93,573 स्त्रियांनी तर 18 इतर असे एकूण 1,89,915 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सायंकाळी 5:30 वाजता मतदान केंद्रावर गर्दी होती। मतदानाची वेळ संपल्यानंतर नवीन वसाहत, सर्वोदय हायस्कूल, सह्याद्रीनगर शाळा यांसह बहुतांश केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या। सकाळीच काही प्रभागात ईव्हीएममध्ये बिघाड झाला। प्रभाग 10 मधील सर्वोदय हायस्कूल, सह्याद्रीनगरमधील शाळा नंबर 23 या केंद्रावरील ईव्हीएम बंद पडलं होतं, तर मिरजेतील जवाहर हायस्कूलमधील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान 1 तास विलंबाने सुरू झाले। तसाच प्रकार बिरनाळे स्कूल येथील मतदान केंद्र आणि सांगली येथील सिटी हायस्कूलमध्ये घडलाय। ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांना काही काळ ताटकळत उभं राहावं लागलं। प्रभाग 10 मध्ये ईव्हीएम उलटसुलट ठेवल्याने उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतला, त्यातून वादावादीचा प्रकार घडला। तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 9 मधील लाड शाळा येथील मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला। येथील बूथ क्रमांक 13 येथे मूळ मतदार मतदानासाठी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या नावावर मतदान झाल्याचं उघडकीस आलं। तर याच प्रभागातील सुपर इंग्लिश स्कूलच्या केंद्रावरही एक बोगस मतदानाचा प्रकार घडलाय। महापालिकेच्या अनेक प्रभागातील मतदार यादीत घोळ असल्याची तक्रार उमेदवार आणि प्रशासनाकडून केली जात होती। शिवाय अनेक मतदारांपर्यंत प्रशासनाने दिलेल्या स्लिपा देखील वेळेत मिळाल्या नव्हत्या। त्यामुळे मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली। अनेक राजकीय पक्षांच्या बूथवर जाऊन मतदारांनी मतदान नंबर आणि केंद्र शोधलेत। महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचं काम प्रशासनाने हाती घेतलं होतं, मात्र अनेक प्रभागातील मते दुसऱ्या प्रभागात गेली असल्याचं दिसून आलं। मतदार यादीत नावे नोंदवणे आणि त्यांना क्रमांक देण्याचा जुनाच पायंडा कायम ठेवण्यात आलाय। त्यामुळे एकाच कुटुंबातील काही सदस्यांचे मतदान एका केंद्रात आणि काही जणांचे दुसऱ्या केंद्रात अशी स्थिती निर्माण झाली आहे। यंदा प्रभागाचा आकारही वाढल्यामुळे मतदान केंद्रे हे दूर असल्याची तक्रार मतदारांकडून करण्यात आली आहे। शिवाय मतदारांना स्लिपा देखील मिळाल्या नाहीत। 527 मतदान केंद्रांवर स्लिप देण्यासाठी प्रशासनाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती। ऑनलाईनला मतदान केंद्राची एक खोली तर स्लिपवर दुसरीच खोली येत असल्यामुळे मतदारांनी स्लिप वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड रोष व्यक्त केला। हजारो कुटुंबांमध्ये प्रशासनाकडून मिळणाऱ्या स्लिप पोहोचलेल्या नाहीत। पसायदान शाळेमधील मतदान केंद्रावर बीएलओंकडील यादीमधील 10 पाने गायब असल्याचा आरोप उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केला। त्यामुळे अनेक मतदारांना मतदान करता आले नाही। उमेदवारांच्या बूथवरील यादीत मात्र त्या मतदारांची नावे होती। यावरून उमेदवारांचे प्रतिनिधी आणि बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला। अखेर मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकलाय। महापालिकेच्या 78 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून शुक्रवारी महापालिकेच्या सत्तेचा फैसला होणार आहे। 2018च्या निवडणुकीत 41 नगरसेवकांच्या जोरावर महापालिकेत भाजपने सत्ता स्थापन केली होती। या निवडणुकीत आता भाजपला सत्ता राखण्यात यश मिळते की काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची महाविकास आघाडी चमत्कार घडवणार याचा फैसला होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पक्ष आणि शिवसेना शिंदे गट पक्षाने जोरदारपणे निवडणूक लढवल्याने त्यांच्याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। महापालिकेची 2018ला पंचवार्षिक निवडणूक झाली होती। या निवडणुकीत भाजपने 41 जागा मिळवून सत्ता स्थापन केली होती। भाजपला 2 अपक्षांनी पाठिंबा दिला होता, तर काँग्रेसला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं। त्यांना 20 जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या। मात्र 2.5 वर्षाच्या सत्तेनंतर भाजपचे काही नगरसेवक फुटल्याने महापौर उपमहापौर निवडणुकीत भाजपचा पराभव झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर तर काँग्रेसचा उपमहापौर झाला होता। त्यानंतर 2.5 वर्ष महाविकास आघाडीने कारभार केला। आता 7 वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। महापालिकेची ही निवडणूक भाजपने स्वबळावर लढवत 78 जागांवर उमेदवार उभे केले, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने महाविकास आघाडी केली। काँग्रेसने 31 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 19 जागांवर लढली आहे।
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाने देखील निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत 33 जागांवर उमेदवार उभे केले. शिवसेना शिंदे गटाने 63 तर उभाटा आणि मनसेने आघाडी करून 33 उमेदवार निवडणुकीत उभे केले. त्यामुळे ही निवडणूक प्रथमच चुरशीची आणि बहुरंगी झाली आहे. अनेक प्रभागात तुल्यबळ लढती देखील झाल्या. जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, अजितदादा आणि शरदचंद्र पवार गट तसेच उभाटा, राष्ट्रीय समाज पक्ष अशी एकत्रित महाविकास आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी आमदार विलासराव जगताप, विक्रम सावंत आणि मनसूर खतीब यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपलेच वर्चस्व राहावं यासाठी नेते मंडळी प्रयत्न करत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप आणि विक्रम सावंत यांच्यात खलबत्ते सुरू होती. आज दिवसभर कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या. अखेर भाजपला शह देण्यासाठी एकत्रित येऊन निवडणुका लढवण्याचा निर्धार करण्यात आलाय. येत्या 2 दिवसात जागा वाटप आणि कुठे कुठे चिन्हावर लढायचं याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी विलासराव जगताप म्हणाले, भाजपाने विकासापेक्षा जाती तेढ निर्माण करण्याचं काम केले. निवडणुकीच्या काळात पैशाचा आमिष दाखवून मतदारांना आकर्षित केलं जातं. शिवाय विरोधकांच्या मध्ये असणाऱ्या संघर्षाचा फायदा भाजपला मिळतो. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन निवडणुका लढवूया अशी कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. त्याचा आदर करत आम्ही महायुती म्हणून एकत्रित करण्याचा निर्णय घेतलाय. माजी आमदार विक्रम सावंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तालुक्याच्या हितासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. राज्यात आणि जिल्ह्यात भाजप जातीचे विष पेरून अशांतता निर्माण करत आहे. त्यांना वेळीच रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्याने आम्ही सर्वजण एकत्रित आल्याचं त्यांनी सांगितलं. मिरज तालुक्यातील अंकली येथील पुलावरून कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केलेल्या प्राजक्ता योगेश देसाई या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी सकाळी स्मशानभूमी परिसरात आढळून आला. सांगली ग्रामीण पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पात्राबाहेर काढलाय. अंकलीतील पुलावरून मंगळवारी दुपारी प्राजक्ता देसाई हिने नदीत उडी टाकली होती. नागरिकांनी सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवताच त्यांनी स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने मंगळवारी सायंकाळपर्यंत शोध घेतला. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी ढवळी गावापर्यंत बोटीने शोध घेतला, परंतु मृतदेह आढळून आला नाही. गुरुवारी सकाळी स्पेशल रेस्क्यू टीम शोध घेत असताना अंकली गावच्या स्मशानभूमी परिसरात सकाळी 9च्या सुमारास प्राजक्ताचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला. फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, आकाश कोलप, असिफ मकानदार, सदाशिव बेडेकर, फिरोज शेख, महेश कुमार मठ, मारुती कोळी, योगेश मेंढीगिरी यांनी मदतकार्य केले. प्राजक्ताच्या आत्महत्येबाबत सांगली ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग 1, 2 आणि 8 या तिन्ही प्रभागात चुरशीने उत्साहात मतदान पार पडले. सकाळी अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी बऱ्याच मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली, तर दुपारनंतर शेवटपर्यंत अनेक मतदान केंद्रावर लांबच्या लांब रांगा लागल्या. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस लागली होती. मतदानासाठी मतदारांच्या मध्ये उत्साह दिसून येत होता. तिन्ही प्रभागातील मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले. दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी शहरातील तिन्ही प्रभागातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे. आमदार जयंतराव पाटील, विश्वजित कदम, संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, निशिकांत पाटील, बजरंग पाटील, मोहन वनखंडे यांनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या. यावेळी प्रभाग 2 मधील भाजपचे उमेदवार प्रकाश डंग यांनी रुग्णालयातून येऊन आजारी अवस्थेत मतदान केले. कुपवाड येथील रहिवासी श्रीमती अक्काताई कल्लाप्पा पाडळे यांनी वयाच्या 94व्या वर्षी उत्साहात मतदान करून लोकशाहीप्रती आपली निष्ठा आणि कर्तव्य भावना अधोरेखित केली. मतदान केंद्रावर गेल्यावर मतदान करीत असताना मतदान यंत्रे आणि मतदान यंत्रावरील उमेदवारांची संख्या आणि त्यावरील कलर छटा पाहून मतदार गोंधळून गेले. त्यामुळे मतदान करण्यास वेळ लागत होता. त्यामुळे काही ठिकाणी मशिनी बंद पडत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी संग्राम दिलीप पाटील आणि सचिन अशोक कोळी यांची नावे निश्चित केली आहेत. तर राष्ट्रीय कबड्डीपटू विजय संपतराव देसाई यांचा 3रा अर्ज दाखल केलाय. तर उपनगराध्यक्ष पदाचे नाव नेते जयंत पाटील यांच्याकडून उद्या सकाळी जाहीर केलं जाणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता निवडी जाहीर झाल्यानंतर नगरपालिका आवारात जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आभार सभा होणार आहे. या सभेत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी केले.
शहाजी पाटील म्हणाले, आम्ही 5 वर्ष विरोधी बाकावर बसून शहरातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 9 वर्षानंतर नगरपालिकेत सत्तेत आलो आहोत. आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे अनुभवी आहेत. त्यांना शहराच्या प्रश्नांची जाण आहे. आमच्या या विजयात योगदान दिलेले कार्यकर्ते आणि नागरिकांचे आम्ही ऋणी आहोत. आमच्या नूतन नगरसेवकांनी आपल्या प्रभागात आभार दौरा पूर्ण केलाय. उद्या शुक्रवारी दुपारी 1 वाजता नगरपालिकेच्या आवारात होणाऱ्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे म्हणाले, आमच्यासमोर अनेक आव्हाने आहेत, मात्र आम्ही जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ. जयंत पाटील यांच्या मंत्रिपदाच्या काळात या शहराचा खऱ्या अर्थाने विकास झालाय. त्याचप्रमाणे पुन्हा या शहराच्या विकासाला गती देऊ अशी ग्वाही दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तब्बल 4.5 वर्ष लांबलेल्या निवडणुकीचा बहुचर्चित रणसंग्राम शुक्रवारपासून सुरू होते. जिल्हा परिषदेच्या 61 गटांसह पंचायत समितीच्या 122 गणांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कमी कालावधीमध्ये थेट निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे मागील काही वर्षांपासून रखडल्या होत्या. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश देत निवडणूक प्रक्रिया तातडीने राबवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा ग्रामीण राजकारणाची धुमश्चक्री सुरू होणार आहे. जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू होती. जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गण तसेच आरक्षणाची सोडत तब्बल 4 महिन्यांपूर्वीच निश्चित करण्यात आली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांची तयारी अपुरी राहिल्याचंही चित्र आहे. शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू होत असून 21 जानेवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. भाजपच्या वतीने व प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवार आणि रविवार रोजी सांगलीतील खरे सांस्कृतिक भवन येथे घेण्यात येणार आहेत. मुलाखतीसाठी शक्ती प्रदर्शन करू नये, इच्छुक उमेदवारांनी अर्जासहित यावे असे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी केले आहे. जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी पक्षाकडे मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती पक्षाने निवडलेल्या कोवर कमिटीमार्फत घेण्यात येणार असून उमेदवारांची निवड ही कार्यक्षमता, जनसंपर्क, संघटनात्मक कामगिरी आणि पक्षनिष्ठा या निकषांवर केली जाणार आहे. मुलाखतीस येताना कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन करू नये. तसेच प्रत्येक इच्छुक उमेदवाराने एकट्यानेच आपल्या अर्जासहित उपस्थित राहावे असे स्पष्ट आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे इच्छुक उमेदवार या 2 दिवसात मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेत. संबंधित तालुक्यांना दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहून पक्षाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे. या मुलाखतीतून सक्षम, जनतेशी जोडलेले आणि विकासाभिमुख उमेदवार निवडले येणार असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप अधिक ताकदीने उतरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.